ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्णकरुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपकान्ता राधाकान्ता नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौरङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय हो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम राम हरे 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 कृष्ण। तर ज्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे जमलोय, ज्यांच्या आनंदासाठी आज आपण इथे गीता शिकतोय, त्या प्रभू श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक होऊया, त्यांचा आशीर्वाद घेऊया, त्यांना प्रणाम करूया आणि मग आपण आपल्या आजच्या अध्यायाची सुरुवात करूया। 18व्या अध्यायाची श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी नतमस्तक होऊया, श्रीला प्रभुपादांचा आशीर्वाद घेऊया, नामनिष्ठ दास प्रभूजींना वंदन करूया आणि माझ्या प्रेरणा पूजा माताजी, अन्वया माताजी आणि मनीषा माताजी यांना वंदन करून आज आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया। श्री श्री राधा गोविंद टेम्पल इस्कॉन मंगळुरू यांच्या 18 दिवसात गीता समजून घेऊया या अध्ययनात तुम्हा सर्व बालगोपालांचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहोत आपला अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग। तर आपण काल काय शिकलो होतं बरं, कोणाला आठवतंय? कालच्या आपल्या अध्यायाचं नाव काय होतं? 17व्या अध्यायाचं कोण आहे? मानसी, हरे कृष्णा मानसी, तुला आठवतं आपल्या कालच्या अध्यायाचं नाव काय आहे? हरे कृष्णा राधिका, तुला आठवतं आपल्या कालच्या अध्यायाचं नाव काय आहे ते? मॅम शांतीसूत्र. हा सॉरी, शांतीसूत्र. शांतीसूत्र नाही, आपल्या कालच्या अध्यायाचं नाव, आपला 17वा अध्याय। आपण काल कोणता अध्याय घेतला? ठीक आहे बरं, आपण काल काय शिकलो होतो हे आठवतंय? थोडस तरी आपण जेवण सात्विक. सात्विक जेवण काय असते? रजोगुणातले, तमोगुणातले आणि सत्वगुणातले, शुद्ध सत्वगुणातले लोक कसा आहार घेतात हे शिकलो होतो। आणखी काल आपण काय काल आपला मेन विषय होता की आस्था म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय, भगवंतांवरती आपण श्रद्धा का ठेवायची, आस्था का ठेवायची आणि मग ती आस्था कशी निर्माण होते, आपण कसे त्यांच्यावर आणखी जास्त प्रेम करू शकतो, हे सगळं आपण काल शिकलो होतो। त्याच्या आधी आपण माणसामधल्या दैवी आणि असुरी स्वभाव यांच्यामधला फरक शिकलो होतो। असुरी स्वभावाला कसं हरवायचं आणि दैवी स्वभावाचा पारडं कसं जड करायचं हे आपण आपल्या त्याच्या आधीच्या अध्यायात शिकलो होतो। मग त्यानंतर काल आपण भगवंतांवरती श्रद्धा का ठेवायची, श्रद्धा आणि आस्था म्हणजे नक्की काय, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, का ठेवायचा, भगवंतांनी स्वतः आपल्याला वेदांमध्ये सांगितलं आहे, भगवद्गीतेत सांगितलं आहे की प्रत्येक गोष्टीचा करता मीच आहे, सगळं काही मीच निर्माण केलं आहे आणि जो माझ्या पुरुषोत्तम रूपावर ध्यान केंद्रित करतो, जो मला पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करतो, तोच या ज्ञानास, हे ज्ञान जाणून घेण्यास सुद्धा पात्र आहे आणि माझ्या निवासस्थानी सुद्धा त्यालाच जागा मिळते। आणि अशाच व्यक्तीच्या हृदयामध्ये राहून भगवंत त्यांच्या हृदयातला, त्यांच्या मनामधला
ज्ञानरूपी अंधकार दूर करतात. तर अशा प्रकारे आपण त्याच्यासाठी काय काय करायचं, आपण प्रसादमचं महत्व काय आहे, सात्विक आहाराचं महत्व काय आहे, हे सगळं आपण काल पाहिलं होतं. पण आज आपण पाहणार आहोत की मोक्ष संन्यास योग. मोक्ष म्हणजे काय? संन्यास म्हणजे काय? योग म्हणजे आपण पाहिलं की योग म्हणजे भगवंतांशी एकरूप होण्याची प्रक्रिया. मग काल आपण पाहिलं होतं की श्रद्धा आणि आस्था, भगवंतांवर आस्था कशी ठेवायची, का ठेवायची, त्यांच्यावर विश्वास का ठेवायचं. भगवंतांनी आपल्याला हेही सांगितलेलं की भगवंतांवरती विश्वास न ठेवता वेदांचा अभ्यास केला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. जेव्हा आपण भगवंतांवर विश्वास ठेवून भक्तीच्या 9 सेवा करत वेदांचा अभ्यास करतो, जो व्यक्ती असा करतो तोच सर्वश्रेष्ठ ज्ञानी होय. हे भगवंतांनी आपल्याला सांगितलं होतं. मग आज आपण मोक्ष आणि संन्यास काय आहे, आपल्या म्हणजे कोणत्या गोष्टींचा संन्यास घ्यायचा आहे, संन्यास म्हणजे नेमकं काय आहे, कलयुगात संन्यास म्हणजे काय आहे, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान भगवंत आपल्याला या अध्यायामध्ये देणार आहेत. पण 18वा आपला जो अध्याय आहे तो शेवटचा अध्याय आहे आजचा, आपला शेवटचा क्लास. मग या अध्यायामध्ये सुद्धा संपूर्ण गीतेचा सारांश भगवंतांनी आपल्याला दिला आहे. प्रत्येक गोष्ट थोडक्यात पुन्हा एकदा लक्षात करून दिली आहे अर्जुनाला आणि अर्जुनाच्या रूपाने ती त्यांनी आपल्याला सांगितली आहे. मग हा अध्याय सुरू करण्याआधी त्यामधले श्लोकामध्ये भगवंताने आपल्याला काय सांगितलंय हे पाहण्याआधी आपण पहिल्यापासून आपण काय शिकलो बरं, पहिल्या क्लास पासून याचं रिव्हिजन आपण थोडंसं घेणार आहोत. ठीक आहे, तर एक मिनिट मी फर्स्ट स्लाइड पर्यंत घेऊन जाते. तर आपण ही प्रार्थनाही पाहिली होती. कृष्णा 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 हे कृष्णा 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 हे कृष्ण केशवा कृष्ण केशवा कृष्ण केशवा पाहि मां राम राघवा राम राघवा राम राघवा रक्ष मां. आणि त्यानंतर आपण आणखी एक प्रार्थना सुद्धा पाहिली होती. कृष्णाज लव इट्स सो वंडरफुल, कृष्णाज लव इट्स सो वंडरफुल, कृष्णाज लव इट्स सो वंडरफुल, ओ वंडरफुल लव इट्स सो हाय यू कांट गेट ओवर इट, इट्स सो डीप यू कांट गेट अंडर इट, इट्स सो वाइड यू कांट गेट अराउंड इट, ओ वंडरफुल लव, ओ वंडरफुल लव, ओ वंडरफुल लव. आता त्याच्यानंतर आपण आणखी थोडीशी उजळणी करूया. आता भगवंत कोण आहेत बरं? आता तुम्हाला पटापटा उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण रिव्हिजन करतोय, आपण खूप वेळा प्रॅक्टिस पण केली आहे या प्रश्नांची. तर तुम्ही सांगू शकता किंवा चॅट बॉक्स मध्येही लिहू शकता. भगवंत कोण आहेत? परम आनंद. एकदम छान. भगवंत आणि श्रीकृष्ण यांना आपण भगवंत म्हणतो. तर त्यांनी मानव रूपात जन्म जे घेतलाय का, ते मानव आहेत का? हो, एकदम बरोबर. आणि आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत. आत्मा आहोत. आणि आपण काय नाही आहोत? आपण शरीर नाही आहोत. एकदम छान. शरीर नाही. भगवंत कोणत्या 3 कारणांमुळे प्रकट झाले होते? दुष्टांचा नाश करण्यासाठी, धर्म स्थापना करण्यासाठी आणि भक्तांचे उद्धार. एकदम बरोबर, खूप छान. आता भगवद्गीता म्हणजे काय? आपल्या जीवनाचं पुस्तक. एकदम बरोबर. भगवत म्हणजे भगवान. भगवंतांनी गायलेलं गाणं. एकदम बरोबर. भगवत म्हणजे भगवान आणि गीता म्हणजे संगीत. भगवंतांनी गायलेलं गाणं म्हणजे भगवद्गीता. आता आपण भगवद्गीता का बरं वाचतो? कारण भगव त्यात आपलं सगळं जीवन आहे. एकदम बरोबर.
आणि त्याच्यामध्ये आपल्या जीवनाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. आणि भगवद्गीता हे आपल्या जीवनाचं मॅन्युअल आहे. आपण कार आणि रिमोट कंट्रोल कारचं उदाहरण पाहिलं होतं ना, आपण जेव्हा नवीन टॉय आणतो कसं मॅन्युअल वाचून आपण टॉय ओपन करतो, तसं आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचं आपल्याला समाधान, उत्तर, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि जीवन कसं जगायचं याचं मॅन्युअल, हे याचं या प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक गोष्ट ही भगवद्गीतेत मिळते, म्हणून तिला जीवनाचं मॅन्युअल असंही म्हटलं जातं. तर अर्जुनाला युद्ध करावं असं का वाटत नाही? त्याची कोणती 5 कारणं होती? दया, पाप, पारिवारिक परंपरा, आनंद नाही आणि असमंजस. आनंद नाही. एकदम बरोबर, खूप छान. आता योग म्हणजे काय आहे? देवाशी एकरूप होण्याची जे ह्याला असते त्याला योग देवाशी म्हणतात. जोडणे, एकदम बरोबर, खूप छान उत्तर देताय तुम्ही. आता आपली 4 युग कोणती आहेत? सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलयुग. त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. एकदम बरोबर, खूप छान. आता आपण कोणत्या युगामध्ये राहतो? कलियुग. कलयुग. एकदम बरोबर. कलियुगाचा धर्म कोणता आहे? देवाचे नामस्मरण करणे, महामंत्राचे जप करणे. एकदम बरोबर. शांती सूत्र कोणते? जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. कृष्ण परम आनंद आहेत. एकदम बरोबर. नियंत्रक आहेत आणि कृष्ण आपला एकुलता एक परम मित्र आहे. एकदम छान. परम आनंद आहेत, सर्वोच्च नियंत्रक आहे आणि तो एकुलता एक आपला परोपकारी मित्र आहे. शांती सूत्र आहे. आणि कृपा तुझे सांगितलं होतं ते आपलं पंचतत्व मंत्र आहे. हा, हरे कृष्णा महामंत्र कोणता आहे? हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे. खूप छान मानसी, खूप छान. आता पुढचा, आता हे आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप का बरं करायला हवा? कारण तो आपला कलियुगातला धर्म आहे. एकदम छान. आणि भगवंतांनी भगवद्गीता किती मिनिटं बोलली होती? 90 मिनिटं. 90 मिनिट. एकदम बरोबर. आणि भगवद्गीता जशी आहे तशी याच पुस्तकाचा आपण अभ्यास का करतोय? कारण का ती गुरु परंपरेने आली आपल्या. एकदम बरोबर, कारण ती गुरु परंपरेने आली आहे. आता मला कोण बरं सांगू शकेल कृष्ण या शब्दाचा अर्थ काय आहे? भगवान. सावला. एकदम बरोबर, दोन्ही बरोबर आहेत. खूप छान उत्तरं दिली आहेत तुम्ही. आता नेक्स्ट, आता भक्ती कोणकोणत्या चॅप्टर्स मध्ये सांगितली आहे? पहिल्या भगवद्गीतेच्या 1 ते 18 मध्ये मधल्या 6 चॅप्टर्स मध्ये भक्ती एक्सप्लेन केली आहे. तर ते मधले 6 चॅप्टर्स कोणते आहेत? म्हणजे तुम्ही फक्त नंबर्स ही सांगू शकता. आपण भक्तीचं महत्व कोणकोणत्या अध्यायांमध्ये शिकलो होतो? भक्ती योग मध्ये तर शिकलो होतो, पण मधल्या सगळ्या 6 अध्यायांमध्ये भक्तीचं महत्व स्पष्ट केलं आहे. भगवद्गीतेच्या मधल्या 6 अध्यायांमध्ये भक्तीचं महत्व स्पष्ट केलंय. तर ते 6 अध्याय कोणते आहेत? अध्याय 8व्या पासून अध्याय 13व्या पर्यंत. अध्याय 13वा आपला भक्ती योग होता, पण भक्ती योगाचं महत्व सांगायला भगवंतांनी 8व्या अध्यायापासून सुरुवात केली होती. 8व्या अध्यायापासून ते भक्ती योगाचा 13वा अध्याय तोपर्यंत प्रत्येक चॅप्टर मध्ये भगवंतांनी भक्तीचं महत्व सांगितलं. त्याने प्रत्येक चॅप्टर मध्ये हे सांगितलं ना आपल्याला की आपण जप का करायला हवा, आपलं जीपीएस कोणतं आहे भगवंतांपर्यंत पोहोचायचं, आपला एक कलियुगातला एकमेव धर्म कोणता आहे आपला, का आहे, कसं केल्याने आपण जन्ममृत्यूच्या बंधनातून कसं सुटू, याचं महत्व त्यांनी प्रत्येक चॅप्टर मध्ये सांगितले आपल्याला. त्यांनी प्रत्येक चॅप्टर मध्ये आपल्याला भक्तीचं महत्व सांगितलंय. 8व्या चॅप्टर पासून 13व्या पर्यंत भक्तीच्या 9 सेवा सांगितल्या त्यांनी. मग आता भगवद्गीतेमध्ये एकूण किती श्लोक आहेत? कोण सांगेल? 700 श्लोक आहेत, बरोबर आहे की नाही? 700.
एकदम बरोबर. त्यातले महत्वाचे श्लोक किती आहेत? 45, 108. 108. हा. आणि मग चतुश्लोकी गीता कोणत्या 4 श्लोकांना म्हटलं जातं? आठवतं? चतुश्लोकी गीता कोणत्या अध्यायामध्ये आहे? 10व्या अध्यायामध्ये आहे, हो ना? 10व्या अध्यायामधला हा 8वा, 9वा, 10वा आणि 11वा श्लोक, हे 4 श्लोक चतुश्लोकी गीता म्हणून ओळखले जातात. तर इथं उदाहरण दिलंय सँडविचचं. सँडविच त्याच्या मधल्या फिलिंग शिवाय त्या सँडविचला चव नसते. मग हे जे आपले चतुश्लोकी गीतेमधले 4 श्लोक आहेत ते म्हणजे या सँडविचचा फिलिंग आहेत. म्हणजे आपल्या भगवद्गीतेचा इसेन्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. इसेन्स ऑफ भगवद्गीता असंही त्यांना म्हटलं जातं. आपल्या रिंग मधला जो मधला खडा असतो तो इम्पॉर्टंट असतो. खडा गेला की त्या रिंगची शोभा जाते. अगदी तसंच भगवद्गीतेमध्ये या 4 श्लोकांना या खड्या जसं तेच महत्व आहे जसं या अंगठीमधल्या या खड्याचं महत्व आहे. आता पुढे भगवंतांचे 6 ऐश्वर्य कोणते होते बरं? आठवते कोणाला? कोणी सांगू शकेल? भगवंतांचे 6 ऐश्वर्य कोणते होते? प्रसिद्ध. हा, सांग ना. सौंदर्य, श्रीमंत, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास. संन्यास. एकदम छान, खूप बरोबर माणस. पहा, सुंदर, श्रीमंत, प्रसिद्ध, सामर्थ्य, ज्ञान आणि संन्यास असे भगवंतांचे 6 ऐश्वर्य होते. आणि आपण प्रत्येकाचं डिटेलमध्ये अभ्यासही केला होता की जेव्हा 4 वेदांचा आणि उपनिषदांचाही उगम भगवंतापासून होतो, भगवंतांनीच व्यासदेवाच्या रूपात जन्म घेऊन आपली 4 वेद आणि उपनिषद लिहिली. म्हणून इतकं ज्ञान त्यांच्यामध्ये आहे. श्रीमंत, या पूर्ण जगाचा निर्माण जेव्हा त्यांनी केला, प्रत्येक सजीव सृष्टी म्हणजे मनुष्य आणि प्राणी मात्र म्हणजे प्रत्येक सजीवाचा निर्माण त्यांच्यापासून झाला. इतकेच नाही तर इतर देवी देवतांचाही उपदेवही त्यांच्यापासूनच निर्माण झाले आहेत. तर इमॅजिन करा त्यांच्याकडे किती जास्त श्रीमंत असतील. प्रसिद्ध, भगवंत इतके प्रसिद्ध आहेत, त्यांना काय म्हणजे कोणी ओळखतं का हा प्रश्न विचारायची गरज नाहीये. प्रत्येक सजीवाची निर्मिती त्यांनीच केली म्हणून तो सगळ्यांना ओळखतोच, पण प्रत्येक जण सुद्धा त्यांना ओळखतो. आणि सुंदर, त्याचं रूप मनमोहक, श्यामसुंदर असं त्याचं रूप आहे, ज्याच्या हातामध्ये बासरी, डोक्यात मोरपंख आणि ज्यांनी पितांबर धारण केलं आहे. आणि त्याचं रूप इतकं मोहक आहे, इतकं सुंदर आहे की फक्त त्याच्या या श्यामसुंदर रूपाकडे बघत बसावं असंच आपल्याला वाटतं, असं इतकं छान त्याचं रूप आहे. श्रीमंत झालं, प्रसिद्ध, शक्तिशाली. आणि आपण हेही पाहिलं की किती साऱ्या राक्षसांना त्यांनी कोणत्या शस्त्र आणि अस्त्राच्या विना मारलंय. आपण पाहतो का त्याच्या श्यामसुंदर रूपात कोणतं तरी शस्त्र किंवा अस्त्र दिसतं का आपल्याला? अजिबात नाही. कारण भगवंत स्वतःच इतके शक्तिशाली आहेत की आपण पाहिलं पूतनाला त्यांनी अगदी छोटंसं बाळ असताना, म्हणजे आपण कधी इमॅजिन करू शकतो का एक बाळ कधी फायटिंग करेल किंवा एवढ्या अवाढव्य राक्षसाचा वध करू शकेल का? नाही. परंतु जेव्हा पूतनाचा वध झाला तेव्हा भगवंत तेव्हा सुद्धा तिच्या बॉडीवरती होते, हो की नाही, छोटस बाळ म्हणून. तर इमॅजिन करा तेवढा लहान असताना सुद्धा त्यांचं किती मोठं सामर्थ्य असेल. आणि संन्यास, त्यांना कोणत्याच गोष्टीचा हेवा नाहीये. प्रत्येक गोष्ट त्यांनी त्यागलेली आहे. का? प्रत्येक गोष्ट त्यांनीच निर्माण केली आहे, मग त्यांना कशाची गरज आहे? त्यांना कोणत्याच गोष्टीची गरज नाही. परंतु फक्त तो भुकेला आहे तो भक्ती आणि प्रेमाचा. आणि भक्ती आणि प्रेमाने सुद्धा त्याला जर आपण 4 गोष्टी अर्पण केल्या तर तो खूप प्रेमाने त्यांचा स्वीकार करतो. आणि त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत? पत्रम, पुष्पम, फलम, तोयम. आता पुढे, आता भगवद्गीतेचे 5 विषय कोणते आहेत बरं? कोण सांगेल? माताजी, मी सांगू? सांग ना मनसी. ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म. एकदम बरोबर, खूप छान. ईश्वर, जीव, प्रकृती, काळ आणि कर्म. आता पुढे,
अर्जुनाच्या विलापाची कोणती 5 कारणं होती हे आपण पाहिलं. दया, आनंद नाही, पाप, पारिवारिक परंपरा आणि असमंजस. त्याला दया येत होती की माझ्याच कुटुंबियांसोबत मी कसं बरं लढायचं, आणि त्याला अजिबात आनंद नव्हता. त्याचा विचार काय होता, समजा मी हे युद्ध जिंकलं तरी जिंकल्यानंतर मी आनंद कोणासोबत साजरा करू? जर माझे सगळेच नातेवाईक, माझी चुलत भावंड या युद्धात मारले जातील तर मी कसं बरं आनंद कोणासोबत साजरा करू तो आनंद? आणि पाप, माझ्या गुरूंवरती, भीष्म पितामह म्हणजे माझ्या आजोबांवरती बाण चालवणं म्हणजे हे कोणत्या पापापेक्षा कमी नाहीये. ते एक मोठं पापच आहे आणि हे पाप मी करू इच्छित नाही. कौटुंबिक परंपरा, जे सैनिक युद्धामध्ये लढण्यासाठी आले होते त्यांचं परिवार तर मागेच राहिलं होतं. समजा ते सैनिक युद्धामध्ये मारले जातील तर त्यांची मुलंही अनाथ होतील. आई वडील त्यांची मुलं गमावतील. त्या सैनिकाच्या रूपातला त्यांचा मुलगा गमावतील. अशा प्रकारे त्यांच्या कौटुंबिक परंपरा या नष्ट होतील. आणि मग या स्थिती पण मी तर एक क्षत्रिय आहे आणि युद्ध करणं हा माझा धर्म आहे. समजा मी युद्ध नाही केलं तर मला लोक पळपुटे म्हणतील आणि मग अशा परिस्थितीत मी युद्ध करावा की नाही असा गोंधळ मला उडालाय. तेव्हा हे भगवंता, हे प्रभू श्रीकृष्णा, तुम्हीच मला मार्ग दाखवावा. म्हणून असं म्हणून त्यांनी प्रभूंसमोर आत्मसमर्पण केलं होतं. आता अर्जुनाने युद्ध जिंकल्याची 9 कारणं कोणती आहेत? गांडीव धनुष्य, कपिध्वज, ऋषिकेश, धर्मक्षेत्र, दिव्यरथ, भाग्यलक्ष्मी, मोक्षदा एकादशी, शंखनाद आणि त्यक्त जीवित. एकदम बरोबर, खूप छान मानसी. पहा, धर्मक्षेत्र, दैवी रथ, कपिध्वज, शंखनाद, गांडीव धनुष्य, त्यक्त जीविता, मोक्षदा एकादशी, भाग्यलक्ष्मी आणि ऋषिकेश. आता ईश्वर प्राप्तीचे 3 टप्पे कोणते आहेत? ब्रह्म, परमात्मा, एकदम भगवान. बरोबर, एकदम छान, एकदम करेक्ट कृपा. ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान. ब्रह्मन म्हणजे प्रकाश, परमात्मा म्हणजे 4 भुजांचं विष्णूचं रूप ज्याच्या हातात शंख, चक्र आणि गदा आहे, आणि भगवंत म्हणजे श्रीकृष्ण, त्यांचं सुंदर, श्यामसुंदर, मनमोहक असं रूप, ज्यांच्या हातात बासरी, डोक्यात मोरपंख आणि ज्यांनी पितांबर धारण केलं आहे. आता पुढे 4 युग कोणती आहेत? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. आणि प्रत्येक युगातला धर्म कोणता आहे? सतयुग ध्यान, त्रेतायुग यज्ञ, द्वापरयुग पूजा, एकदम बरोबर. सत्ययुगात भगवान विष्णूवरती ध्यान केंद्रित करून त्यांना प्रसन्न केलं जायचं. त्रेतायुगात अग्नीमध्ये आहुती देऊन, यज्ञामध्ये आहुती देऊन भगवंतांना प्रसन्न केलं जायचं. द्वापर युगात विस्तृत मंदिर पूजेवरती भार दिला जायचा. आणि कलियुगात भगवंतांच्या पवित्र नामाचा जप करणं हा आपला एकमेव धर्म आहे. आता भक्तीच्या 9 सेवा कोणत्या आहेत? श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पाद्यपूजनम, अर्चनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम और वंदनम. वंदनम. एकदम बरोबर. तर भक्तीच्या 9 सेवा: श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम आणि आत्मनिवेदनम. अशा भक्तीच्या 9 सेवा ही आपण पाहिल्या. मग त्याच्यानंतर शांती सूत्र काय आहे बरं? कृष्ण परम आनंद आहेत, ते सर्वोच्च नियंत्रक आहेत आणि कृष्ण आपला एकुलता एक परममित्र आहे. मित्र आहे. खूप छान. आता ही ऍक्टिव्हिटी, आपण कोण आहोत? आपण आत्मा आहोत. आणि काय नाही आपण? शरीर नाही. आपण शरीर नाही. आणि आपला आत्मा कुठे स्थित असतो? हृदयात. आणि आपल्या आत्म्याचा आकार केवढा असतो? केसाच्या टोकाच्या 10,000 अंशात एकदम बरोबर. आपण आत्म्याला पाहू शकतो का? नाही. आत्म्याला कोणत्या शस्त्राने किंवा अस्त्राने त्याचे तुकडे करू शकतो, किंवा जाळू किंवा पुरू शकतो, किंवा त्याला पाण्याने ओलं करू शकतो, किंवा वाऱ्याने सुकू शकतो का? नाही. आपल्या मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं? तो दुसरा शरीर. आणि समजा आपल्याला या जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटायचे तर आपल्याला काय करायचंय? हरे कृष्ण महामंत्राचा जप.
एकदम बरोबर. आणि आत्म्याला या 84 लाख योनींमधून प्रवास केल्यानंतर जाऊन मनुष्य जन्म मिळतो. पुढे आता दुसऱ्या अध्यायातला आपला महत्वाचा श्लोक होता, देहिनोस्मिन् अन्यथा देहे कौमारम यवनम जरा तथा देहांतर प्राप्ते धीरस्तत्र न मुह्यति. आणि 15व्या अध्यायातला महत्वाचा श्लोक होता, सर्वस्य चाहं हृदयी सन्निविष्टो मत्तः स्मृती ज्ञानार्पपोहनं च वेदेश्च सर्वैर अहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विवेदेव चाहम. मिनिट मी म्यूट करते. हा, तर दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी काय सांगितलं होतं की जन्म कौमारम यवनम जरा, कौमार बालपण, कौमारावस्था, यवनावस्था आणि वृद्धावस्था या 4 स्टेजेस म्हणून शरीराला तर जावंच लागतं, त्याला त्याच्यातून सुटका नाही. परंतु देह मात्र मृत्यूनंतर एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ट्रान्सफर होतो, आत्म्याचा देहामधून. त्याला या 4 स्टेजेस मधून जावं लागत नाही. आत्मा हा नेहमी सच्चित आनंद असतो, म्हणूनच त्याला सच्चित आनंद असंही म्हटलं जातं, कारण तो आत्म्याचं वय वाढत नाही किंवा त्याला कोणत्या 4 स्टेजेस मधून सुद्धा जावं लागत नाही. आता सर्वच्च चाहं हृदयी सन्निविष्टो मत्तः. पहा, सगळ्यांच्या हृदयात भगवंत राहतात आणि आठवण, विस्मरण या गोष्टी सुद्धा भगवंतांमुळे देतात. आणि त्यांनी ही गोष्ट सुद्धा सांगितली आहे की भूतकाळात जे घडलंय, वर्तमान काळात जे घडतंय आणि भविष्यात जे घडणार आहे, या सगळ्यांचं कारण मीच आहे. आणि ज्या 4 वेद आहेत ना, ज्यांच्यापासून आपल्याला ज्ञान मिळतं, त्या वेदांना जाणल्यानंतर आपण भगवंतांनाच जाणणार आहोत. आणि ज्या वेदांचा ते अभ्यास करतायत, त्या वेदांची निर्मिती सुद्धा भगवंतांनीच केली आहे. म्हणून त्यांना आपण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केलं पाहिजे. जेव्हा आपण भगवंतांना पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करतो आणि मग वेदांचा अभ्यास करतो, तोच सर्वश्रेष्ठ ज्ञानी होय. आता पुढे त्याच्यानंतर आपण चतुश्लोकी गीतेमध्ये शिकलो होतो, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वां भजते मां बुधा भावस्मन्विताः. 9वा श्लोक होता, मच्चिता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. तर 8व्या श्लोकात भगवंताने सांगितलं होतं की मी सर्व आध्यात्मिक आणि भौतिक जगाचं कारण आहे, सर्व काही माझ्यापासूनच प्राप्त झालंय आणि हे चांगले जाणणारा बुद्धिमान माझ्याच प्रेमात आहे आणि मनापासून माझी पूजा करण्यास तो पूर्णपणे तयार आहे. आणि ज्या माझ्या शुद्ध भक्तांचे विचार नेहमी माझ्यामध्येच राहतात, ते आपल्या सेवेत माझ्या सेवेत आपलं जीवन अर्पण करतात आणि ते एकमेकांना ज्ञान देतात. आणि जेव्हा ते माझ्याबद्दल बोलतात ना, तेव्हा तुष्यंतीच रमंतीच, खूप समाधान आणि आनंद अनुभवतात. आणि मग चतुश्लोकी गीतेमधले पुढचे 2 श्लोक, तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मापुयन्ति ते. तेषामेव अनुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयाम्य आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. तर या 2 श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलंय की जे सतत प्रेमाने माझी सेवा करतात असतात, ज्याद्वारे ते माझ्याकडे येऊ शकतात, त्यांना मी ज्ञान देतो. ज्ञानाच्या प्रकाशमान दिव्यातून त्यांच्या हृदयात राहून त्यांच्यावर विशेष प्रसन्न होण्यासाठी म्हणून मी अज्ञानरूपी अंधकार दूर करतो, असं भगवंतांनी आपल्याला चतुश्लोकी गीतेमध्ये सांगितलं होतं. मग त्याच्यानंतर 9व्या अध्यायातले 2 इम्पॉर्टंट श्लोक होते, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तम उपहंतम अश्नामी प्रयतात्मनः मन्मनात् भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैवम आत्मानं मत्परायणः. तर आता याच्या आधी पण मी तुम्हाला आता सांगितलं होतं आपल्या स्टार्टिंगला की तो फक्त प्रेमाचा आणि भक्तीचा भुकेला आहे, बाकीच्या कोणत्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत, त्यानेच तर सगळं काही निर्माण केलंय, मग त्याला कशाची गरज असणार आहे हो. फक्त जेव्हा प्रेमाने आपण पत्रम म्हणजे तुळशीचं पान, फळ, फूल आणि फक्त पाणी सुद्धा अर्पण केलं,
तरी सुद्धा त्याचा तो प्रेमाने स्वीकार करतो. त्याला कोणत्याही 56 भोगाची आवश्यकता नाहीये. या 4 गोष्टींनी सुद्धा तो आनंदी होतो. पण कालच्या अध्यायात त्यांनी आपल्याला हे सांगितलं आहे, आपला आहार कसा महत्वाचा असतो. आपल्या आहारावर कसे आपले विचार डिपेंड असतात, कसे आपले विचार आपल्या कृतीमध्ये बदलतात, कृती सवयीमध्ये बदलते आणि ती सवय कशी आपलं कॅरेक्टर डिसाईड करते. तर आपण काय खातोय त्याच्यावरती सुद्धा आपण त्याच्यामध्ये आपला आउटपुट काय असणार आहे हे डिसाइडेड असतं. आता मन्मनात भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैवम आत्मानं मत्परायणः. तर जो मनापासून माझी पूजा करतो, मला पुरुषोत्तम भगवान म्हणून त्याने स्वीकार केला आहे, मला नमस्कार करतो, भक्तीच्या नवसेवा करतो आणि माझ्यावर प्रेम करतो, फक्त त्याच्याच मनामध्ये मी परमात्मा म्हणून वास करतो, असं भगवंतांनी आपल्याला 9व्या अध्यायात सांगितलं. आता पुढे तर अर्जुनाला काय जाणून घ्यायचंय की आपण कोण आहोत. त्यांनी आत्मसमर्पण केलं भगवंतांसोबत आणि त्यांनी प्रश्न विचारला की आपण शरीर आहोत की आत्मा आहोत, आपण कोण आहोत, शांतीसूत्र काय आहे, प्रकृतीचे 3 गुण कोणते आहेत भगवंत, आणि सर्वोच्च ज्ञान कोणतं आहे त्यामधलं, भगवंत तुम्हीच मला मार्गदर्शन करा, असे प्रश्न त्यांनी भगवंतांना केले अर्जुनाने. मग पुढे ही स्लाइड आपण खूप वेळा पाहिली की हे 5 घोडे म्हणजे आपली 5 इंद्रिय, कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ. तर त्यांना कंट्रोल करणारी दोरी म्हणजे काय आहे? मन, आपलं मन. आपल्या मनाला कोण कंट्रोल करते? बुद्धी, आपली सत्सद्विवेक बुद्धी. आणि मग या रथामधला प्रवासी कोण आहे? आपला आत्मा, आपला आत्मा. एकदम बरोबर. हे रथ काय दर्शवितो? आपलं शरीर. एकदम बरोबर, खूप छान. मग आता हे आपलं पंचतत्व मंत्र. पंचतत्व मंत्र कोण म्हणून दाखवणार बरं? माताजी मी म्हणू. हो म्हण ना मानसी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंदा. हरे कृष्ण. हरे कृष्णा. तर कोण कोणाचा अवतार होते हे सांगायचंय कोणाला? हो माताजी. सांग ना मानसी. हे श्री मध्ये चैतन्य महाप्रभू आहेत, ते स्वतः श्री कृष्णांचा अवतार एकदम बरोबर. आहेत. मग त्यानंतर निळ्या वस्त्रांमध्ये श्री नित्यानंद महाप्रभू आहेत, ते बलरामांचा अवतार आहेत. मग त्यांच्या बाजूला श्री चैतन्य मग दुसऱ्या बाजूला ते श्री अद्वैताचार्य आहेत, ते महादेवांचा अवतार आहेत. नाही हा इकडे. ओके बरोबर. इकडे ज्यांनी जांभळं वस्त्र धारण केलंय त्यांनी ते गदाधर पंडित आहेत, ते राधाराणींचा अवतार आहेत. आणि त्यांच्या बाजूला श्री व्यासादी आहेत, ते नारद मुनींचा अवतार आहेत. एकदम बरोबर, खूप छान. आता भौतिक प्रकृतीचे 3 गुण कोणते आहेत बरं? सत्वगुण, रजोगुण, तमोगुण. एकदम छान. आणि या 3 गुणांना कोण कंट्रोल करतं? माया. आणि मायेचे 3 प्रकार कोणते आहेत? लस्ट, अँगर आणि ग्रीड. एकदम बरोबर. इच्छा, राग आणि एकदम बरोबर. मग आता आध्यात्मिक पतनाचे 8 टप्पे कोणते आहेत? तर पहा, जेव्हा आपलं आध्यात्मिक पतन होतो, जेव्हा या मायेच्या मोहाच्या बंधनात व्यक्ती अडकतो, मग तो जत्रेमधला भातुकलींचा खेळ असतो तसा भातुकल्या फक्त नाचत असतात आणि तो चालवणारा एक वेगळाच असतो. तसं प्रत्येक मनुष्य या मोहाच्या बंधनात अडकल्यानंतर मायेच्या आणि मोहाच्या, माया ही स्वतः त्यांना चालवत असते. आणि या मायेला कोण चालवत असतं? भगवंत स्वतः चालवत असतात. माया ही भगवंतांच्या कंट्रोलमध्ये असते. आणि जो माणूस मायेच्या कंट्रोलमध्ये असतो आणि तो दीर्घकाळासाठी मायेच्या कंट्रोलमध्येच राहतो, तेव्हा त्याचं आध्यात्मिक पतन व्हायला सुरुवात होते. मग त्याच्यामध्ये काय काय होतो? इंद्रियांच्या वस्तूंचा विचार आणि आसक्ती वाढते त्या माणसाची. आणि मग त्याच्यानंतर काय होतं? त्याचं कशाची तरी तीव्र इच्छा त्यांना निर्माण होते.
तृष्ण आणि ती इच्छा अपूर्ण राहिली की त्यांना राग येतो आणि मग जेव्हा राग येतो तेव्हा ती लोक पूर्णपणे भ्रमामध्ये राहतात आणि मग त्यांच्या स्मरणशक्तीचा गोंधळ उडतो आणि त्याच्यानंतर त्यांचा बुद्धीचा विनाश होतो आणि मग भौतिक अस्तित्वाच्या जाळ्यात ते कायमचे अडकून राहतात. अशा प्रकारे त्यांना स्वतःवर सुद्धा कंट्रोल राहत नाही आणि त्यांचं आध्यात्मिक पतन होतं. परंतु जो या मायेला सरून भगवंतांपर्यंत पोहोचतो तो या तिन्ही गुणांना सरून म्हणजे सत्वगुण, रजगुण, तमगुण या तिन्ही गुणांना सरून, मायेला सरून भगवंतांकडे पोहोचतो आणि तो तेव्हा शुद्ध सत्वगुणात प्रवेश करतो आणि शुद्ध सत्वगुण हे भगवंतांच्या अगदी जवळ आहे. मायेला सरून आपण शुद्ध सत्वगुणात पोहोचतो आणि सगळ्यात श्रेष्ठ गुण तोच आहे. सत्वगुण, रजगुण, तमगुण या तिन्हींपेक्षा श्रेष्ठ आहे आपला शुद्ध सत्वगुण, कारण तो भगवंतांच्या अगदी जवळ आहे. आपण गिगो ही संकल्पना ही पाहिली होती, ज्याच्यामध्ये गुड इन गुड आउट. आपण चांगल्या गोष्टी आत घेतल्या तरच आपण चांगल्या गोष्टी बाहेर म्हणजे आपल्या मुखातून बाहेर येतील. आपण कचरा डोक्यामध्ये घेतला तर आपल्या मुखातून सुद्धा कचराच येईल. हे सुद्धा आपण काल अन्नाच्या उदाहरणाने पाहिलं. म्हणून आपण जे अन्न खातो ते खूप महत्वाचं आहे. आता पुढे आपल्यातले दैवी गुण कसे बरे विकसित करायचे आणि आपल्यामधल्या राक्षसाचा पराभव कसा बरं करायचा, या राक्षसी स्वभावाच्या दलदलीतून स्वतःची सुटका कशी करून घ्यायची. आपण हे सुद्धा पाहिलं होतं की 4 युगांमध्ये कोणकोणत्या युगात कोणासोबत कोणामध्येही युद्ध झालं होतं आणि युद्धाचं स्थान काय होतं, म्हणजे कसं ते 2 ग्रहावरून 2 देशांमध्ये, 2 देशांमधून 2 एकाच कुटुंबातील 2 व्यक्तीमध्ये आणि त्यापासून आपल्या कलयुगात एकाच व्यक्तीमधले एकाच शरीरामधल्या माणसाच्या 2 गुणांमध्ये कसं युद्ध होतं हे आपण पाहिलं होतं. मग मनातील विचार जेव्हा येतात ते शब्दामध्ये परिवर्तित होतात आणि ही सायकल आपण कालही पाहिली. शब्दांचं परिवर्तन कार्यामध्ये होतं, कार्याचं परिवर्तन सवयीमध्ये होतं आणि सवयीचं परिवर्तन हे चरित्रावरती होतं आणि अशा प्रकारे व्यक्तीचं चरित्र हे त्याच्या मनात येणाऱ्या विचारांवर डिपेंड असतं. म्हणून आपल्याला आपल्या मनाला आपला मित्र बनवायचा आहे, शत्रू नाही. आणि त्याला मित्र बनवण्यासाठी आपल्याला हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आहे, भक्तीच्या 9 सेवा करायच्या आहेत आणि वेदांचा अभ्यास करून आपल्या वायूपेक्षाही जास्त वेगवान असलेल्या माकडासारख्या विचलित असलेल्या मनाला आपण कंट्रोलमध्ये करू शकतो. आता पुढे कृष्णाला प्रेमाने आपण काय देऊ शकतो 4 गोष्टी, तर पत्रम तुळशीच्या पुष्पम तोयम आणि फलम. एकदम बरोबर. पत्रम पुष्पम फलम तोयम या 4 गोष्टी त्याला प्रेमाने आपण अर्पण केल्या तर तो त्याचा मनापासून स्वीकार करतो, कारण तो फक्त भक्तीचा आणि प्रेमाचा भुकेला आहे. प्रत्येक गोष्ट त्यानेच निर्माण केल्यावर त्याला बाकी कोणत्या गोष्टीची गरज नाहीये. आणि काल आपण हेही शिकलो की जसं आपण जे अन्न खातोय ते आपलं कॅरेक्टर डिसाईड करतं, तसंच आपल्या प्रत्येक शब्द सुद्धा आपण काळजीपूर्वक वापरायला हवा, कारण आपले शब्द हे तलवारीपेक्षाही मजबूत असतात. आता जर तुम्ही बोलण्याचा प्रस्ताव दिला तर नेहमी स्वतःला विचारा की हे खरं आहे का, सत्य आहे का, ते आवश्यक आहे का, ते शब्द छान आणि दयाळू आहेत का, नक्की तुम्ही कोणाला तुमच्या शब्दांनी हर्ट करत नाहीये ना. या गोष्टी आपल्याला प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायच्या आहेत. अशा प्रकारे आपण आजपर्यंत काय काय शिकलो होतो याची थोडीशी रिव्हिजन तर केली. आता आपण सुरुवात करूया आपल्या मोक्ष संन्यास योगाची. मग या अध्यायामध्ये भगवंत काय सांगतायत पहा. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक चांगलं आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून नियुक्त केलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. पहा, असं भगवंत अर्जुनाला का सांगतायत. नियुक्त केलेले कर्म म्हणजे अर्जुनाचं कर्म काय आहे, त्याला युद्ध करायचंय, कारण तो क्षत्रिय आहे आणि त्याचं कर्म जे युद्ध करायचं आहे ते त्यांनी केलं तर त्याला पाप नाही लागत. त्याला वाटत होतं ना की मी युद्ध केलं तर माझ्या घरच्यांसोबत मला पाप लागेल, मग त्याला पाप नाही लागत. असं भगवंत काय सांगतायत, प्रत्येकाचं जे काम आहे नियुक्त केलेलं भगवंतांनी ते करणं म्हणजे काही पाप नसतं. आता आपलं घर आहे, आपणच स्वच्छ करायचं आहे.
आपला अभ्यास आहे, आपणच करायचा आहे. मम्मी येऊन आपला अभ्यास करणार नाहीये किंवा मोठा भाऊ किंवा मोठी बहीण आपल्याला आपला होमवर्क करून देणार नाहीये. मग ज्याचं काम जे आहे ते त्यांनी केलंच पाहिजे आणि ते काही पाप नाहीये. आपल्याला मिळालेलं काम म्हणजे आपलं कर्म, आपल्याला नियुक्त केलेलं कर्म हे नेहमी इम्पॉर्टंट असतं. आपण दुसऱ्याचं काम करू शकत नाही. जसं आता तुम्हाला सांगितलं मम्मी शाळेला जाईल आणि तुम्ही मम्मीचं सगळं काम करा, तुम्ही करू शकता का ते? नाही ना? मग तसंच नेहमी आपल्याला नियुक्त केलेलं काम हे आपण स्वतः करायचं असतं आणि ते काम करण्यात कधीच कमीपणा मानून घ्यायचा नसतो. नेहमी आपल्या आणि भगवंतांनी प्रत्येक गोष्ट त्यांनी सांगितली आहे, त्यांनी आधीच डिसाईड केली आहे. या चित्रपटाचा निर्माता आणि दिग्दर्शक तोच आहे. आपण फक्त प्ले करणारे कॅरेक्टर्स आहोत. मग कोणत्या कॅरेक्टरनी कोणता रोल प्ले करायचा याची स्क्रिप्ट त्यांनी आधीच लिहून ठेवली आहे. म्हणून आपण दुसऱ्याचं काम करू शकत नाही. आपल्या स्क्रिप्ट मध्ये आपलं जे काम आहे, आपले जे डायलॉग्स आहेत तेवढेच आपल्याला बोलायचे आहेत. दुसऱ्याचे डायलॉग चोरायचे नाहीयेत किंवा दुसऱ्याचं कॅरेक्टर सुद्धा आपण चोरू शकणार नाहीये. आपल्याला चेंज करून मिळणार नाहीये. आपण आपल्याला जे मिळालंय त्यात आपले कर्म करत भगवंतांची सेवा केल्यावर आपल्याला इथून सोडवून तो स्वतः येऊन घेऊन जाणार आहे. मग पुढे जाऊन भगवंत सांगतायत की मनुष्य मला पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो. जर पुरुषोत्तम भगवंतांना जाणून घ्यायचं आहे तर भक्ती ही महत्वाची आहे. दुसरा कोणताच मार्ग नाहीये त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा. आणि या यथार्थ स्वरूपातील केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो. अशी भक्ती मनुष्याद्वारे अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो वैकुंठाच्या जगात प्रवेश करू शकतो. पहा, भगवंतांनी पुन्हा एकदा सांगितलं या श्लोकामध्ये की जेव्हा अशी भक्ती करतो ना, जेव्हा आपण त्यांना पुरुषोत्तम भगवान म्हणून त्यांचा स्वीकार करतो, अशीच व्यक्ती आणि तो भावनेने पूर्णपणे युक्त होतो, फक्त तोच वैकुंठाच्या प्रवेशद्वारा वैकुंठाच्या जगात प्रवेश करू शकतो. अन्यथा तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आता त्यांना पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणून घ्यायचं म्हणजे काय करायचं आपल्याला? त्यांच्यावरती प्रेम करायचं आहे. जपमाळ हे आपले GPS आहे, ती आपल्याला तिथपर्यंत पोहोचवेल. पण आपला विसा आणि आपला पासपोर्ट तिकीट आपलं कसं मिळणार आहे आपल्याला? भक्तीच्या नवसेवा करून. मग आपण भक्तीच्या या नवसेवा सुद्धा पाहिल्या आहेत. आता पहा, या फोटोमध्ये काय दिसतंय बरं तुम्हाला? फर्स्ट फोटो मध्ये काय आहे, सेकंड मध्ये काय आहे, थर्ड मध्ये ती काय करते हनीबी? सांगू शकतं मला कोणी? मध्ये मध आणि मधमाशी दिसतीये. मग पहिल्या फोटो मध्ये ती काय करते? या फोटो मध्ये ती त्याच्या आजूबाजूला उडतीये. पण तिला चव घेता येत नाहीये. मग दुसऱ्या फोटो मध्ये तिने काय केलंय? ती त्याला हातात घेऊन उडतीये. एकदम बरोबर. आणि मग तिसऱ्या फोटो मध्ये काय करतेय ती? ती खातीये. एकदम बरोबर. म्हणजे तिने प्रयत्न केला, वरच हे काढलं कव्हरिंग, तेव्हा तिने त्याला ओपन केल्यावर तिला दिसलं की आतमध्ये मध आहे, तेव्हाच आपण ओपन केलं तरच खाऊ शकतो. आणि तो खाण्याचा प्रयत्न केला तरच तिला ते खायला मिळालंय. मग त्याच प्रकारे आपल्याला श्रवणम, कीर्तनम, मग आपला हरिनामाचा जप करणं हे आपल्यालाच करायचं आहे. भक्तीच्या नवसेवा या आपल्यालाच करायच्या आहेत. ते आपल्याला जर अनुभवायचा असेल, या मधाचा आस्वाद चाखायचा असेल हे मध, तर तिनेच प्रयत्न केला ना. दुसऱ्यांनी कोणी येऊन तिला उघडून नाही दिलं, हो की नाही? तिने स्वतः उघडून स्वतः खाल्लं. म्हणून आपल्याला पोचायचं असेल आपल्या त्या ड्रीम डेस्टिनेशनला, तर आपल्यालाच स्वतःची मदत स्वतःलाच करायची आहे. दुसरं कोणी येऊन करणार नाहीये. आपला जप आपल्यालाच करायचा आहे, आपली पूजा आपल्यालाच करायची आहे, आपलं प्रेम आपल्यालाच करायचं आहे. दुसऱ्याच्या प्रेमात जेव्हा आपण दुसऱ्याच्या पापाचे भागीदार होऊ शकत नाही, तर दुसऱ्याच्या प्रेमाचे भागीदार कसे होणार आहे आपण? आता दुसरं भगवंतांना, आपल्या घरातली एक व्यक्ती भगवंतांवरती प्रेम करतेय, त्याचा अर्थ असा नाहीये भगवंतांच्या भक्तीच्या नवसेवा करतेय तर सगळ्यांना
समान त्याचं फळ मिळेल असं नाही. जेव्हा पापाचं फळ नाही वाटून घेऊ शकत, तर तसंच आपण केलेल्या भक्तीचं फळ सुद्धा वाटून घेऊ नाही शकत. स्वतःचं काम स्वतःच करायचंय. स्वतःला जायचंय ना वैकुंठाला, त्याची मेहनत आपल्याला स्वतःच करायची आहे. आता हे सगळं भगवंत का सांगतायत? आता पुढचं उदाहरण त्यांनी काय दिलंय पहा. हे आता आपण जत्रेमध्ये जातो, तुम्हाला जायंट व्हील मध्ये चढायचंय, बोट मध्ये चढायचंय, पण त्यासाठी तुम्हाला तिकीट हवं असतं, हो की नाही? हो. मग आपलं गोलोकाला जायचं तिकीट कुठे आहे? ते जपमाळ. जपमाळ. म्हणजे त्या तिकिटावर लिहिलेलं, आता पहा, या आणि एकच तिकीट घेऊन तुम्ही सगळ्या राईड्स वर बसू शकता का? नाही. प्रत्येक राईड साठी वेगळं तिकीट असतं. मग तेच आपण पाहिलं होतं, स्वर्गामध्ये पोहोचण्यासाठी चांगली कर्म केली की स्वर्गात पोहोचतो. सत्वगुणातले लोक स्वर्गात पोहोचतात, रजोगुणातले लोक या जन्म मृत्यूच्या साखळीत अडकतात आणि तमोगुणातले लोक नरकात जातात. मग अशाच प्रकारे आपल्या गुणांवर डिपेंड असतं आपलं डेस्टिनेशन काय येणार आहे. तिकीट तर प्रत्येकाला मिळणार आहे, त्या तिकिटावरचं डेस्टिनेशन कोण डिसाइड करतं? आपली कर्म. म्हणून आपण नेहमी चांगलीच कर्म केली पाहिजे आणि भक्तीच्या 9 सेवा जेव्हा आपण करतो, चांगली कर्म करतो, तेव्हाच आपल्याला गोलोकाला प्रवेश मिळतो. आता पुढे आपण गोलोक म्हणजे काय असतं हे पाहिलं होतं. ऍक्टिव्हिटी ही आपण केली होती की किती सुंदर छान छान तिथे गोष्टी असतात. किती छान मोर, हरणाची पाडसं, आपण खेळतो कोणासोबत? भगवंतांसोबत. जेवण करतोय भगवंतांसोबत. प्रत्येक गोष्ट भगवंतांसोबत करायला मिळते, गप्पा भगवंतांसोबत मारायला मिळतात. आणि अशी जागा जिथे फक्त आणि फक्त सुख आहे, दुःख अजिबात नाहीये. फक्त पृथ्वीला दुःखालय असं म्हटलं जातं. आणि इथे दिवसानंतर रात्र, सुखानंतर दुःख हे पृथ्वीवर येतं. पण गोलोकात असं काहीच नाही, फक्त आणि फक्त सुख असतं. तर आणि आपण कृष्णापासून आलेलो आहोत. आपण आगीच्या आणि ठिणगीचं उदाहरण, समुद्राचं उदाहरण, समुद्राचं पाणी आणि त्यातलं बाहेर आलेला एक थेंब पाणी, हे सगळं आपण पाहिलं होतं. आपण कृष्णाचाच भाग आहोत, त्याचाच भाग आहोत आणि त्यांनीच आपल्याला या दुःखालयावरती पाठवलं आहे. आणि जेव्हा आपण त्याच्यापासूनच आलो आहोत, त्याचे गुण तर आपल्याकडे असतातच. म्हणजे जसं समुद्रातल्या पाण्याचे गुण त्या एक थेंब पाण्यामध्ये सुद्धा असतात, तसं त्याचे गुण आपल्यामध्ये असतातच. पण त्याच्यासोबत तो आपल्याला राक्षसी स्वभाव पण देतो. आणि मग त्या राक्षसी स्वभावावर मात कशी करायची आणि दैवी स्वभावाचा विकास कसा करायचा हे आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला ओळखायचं आहे. तर आपण पुढचा श्लोक म्हणूया. म्हणायचं माझ्यासोबत? हो. मच्चितः सर्व दुर्गाणि मत्प्रसादत उत्तरिष्यसि मत्तप्रसाद उत्तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारान् अथ चेत्त्वमहङ्कारान् श्रोष्यसि विनङ्क्षसि. तर भगवंत काय सांगतायत? जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकट पार करशील. तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर तू नाश पावशील. पहा, काय करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं, सगळं भगवंतांनी सांगितलंय. आपण जर त्यांनी सांगितलेलं ऐकलं आणि सगळ्या गोष्टी केल्या तर आयुष्यातली सगळी संकट पार करून आपण गोलोकापर्यंत पोहोचतो, भगवंतांपर्यंत पोहोचतो. समजा आपण ऐकलंच नाही, भगवंतांनी एवढं सांगितलं तरी सुद्धा आपण काहीच नाही ऐकलं, तर भगवंत काय सांगतायत? तू तुझे कर्म नाही केले, सांगितलेलं काम नाही केलं तर तू नाश पावशील. आता पुढे काय सांगत आहेत पहा भगवंत. आता त्यात 2 सोप्या उदाहरण, 1 मिनिट स्लाइड मध्ये पुढची गोष्ट. 2 सोपे उदाहरण पहा. एका छोट्याशा तलावात, विहिरीत किंवा डबक्यात पोहणं इझी असतं की समुद्रात पोहणं इझी असतं? पहा, तुम्ही जरी चांगले स्विमर असलात तरी समुद्रामध्ये पोहणं इझी असतं किंवा छोट्या तलावामध्ये किंवा विहिरीत किंवा डबक्यात? कारण समुद्रामध्ये खूप लाटा येत असतात. समुद्र पूर्ण ओलांडणं खूप
मुश्किल काय नामुमकिन असतं, बरोबर आहे की नाही? ती गोष्ट शक्यच नाहीये. मग जेव्हा आपण डबके पार करू शकतो, समुद्र ओलांडू शकत नाही, तेव्हा आपण हे दुःखाचं महासागर, आपला पृथ्वीचं दुःख, पृथ्वीला कसं ओलांडायचं? तर भगवंतांवरती प्रेम करून, हरे कृष्णा महामंत्राचा जप करून. म्हणूनच भगवंतांनी आपल्याला हे उदाहरण दिलं होतं, जेव्हा तू पृथ्वीच्या या दुःखालयाच्या महासागरात बुडतो ना, तेव्हा तू फक्त मला एक हाक मार, मी तेव्हा तुझ्या समोर हजर राहीन तुला घेऊन जाण्यासाठी. पहा परमेश्वर कसे इथे हात देतोय त्याचा, का तर त्यांनी मागितला. आपण तेही उदाहरण पाहिलं की तो हावरा माणूस कसा हानी मध चाखण्यासाठी त्या झाडाच्या इथे गेला होता, खाली विषारी सर्प होते आणि तरी सुद्धा त्याला हौस होती, तो हावरा होता म्हणून गेला होता. आणि त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी जर भगवंतांना हाक मारली तर भगवंत स्वतः गरुडावर आरूढ होऊन मी येऊ तुला मदत करायला, असं वचन दिलं होतं भगवंतांनी. तर आपण कितीही प्रॉब्लेम मध्ये असू, फक्त त्याला हाक मारली तर तो आपल्याला मदत करण्यास तातडीने येतो, कारण तो खूप दयाळू आहे. आता पुढे काय सांगितलं बरं भगवंतांनी? ईश्वरः सर्वभूतानां ईश्वर हा सर्व सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति. हृदयेषु अर्जुन तिष्ठति. भ्रमयन्यस्य सर्वभूतानि ब्रह्मण्य सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. यंत्रारूढानि मायया. भगवंत काय म्हणतायत इथे? हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे, हे भगवंतांनी आधी सुद्धा 2 वेळा सांगितलंय. आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करत आहे. हे सर्व जीव मायेने बनवलेल्या यंत्रावर आरूढ आहेत. पुढे भगवंत काय सांगतायत हे आपण कधी शिकलो होतो? पहा 15व्या अध्यायामधल्या 15व्या श्लोकात, सर्वस्य चाहम हृदयी सन्निविष्टो मत्तः स्मृती ज्ञानार्थ पोहनम च वेदेश्च सर्वेर अहमेव वेद्यो वेदांत कृत विदेह चाहम. तर याच्यामध्ये भगवंतांनी काय सांगितलं होतं? मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच ज्ञान, विस्मृती आणि स्मरण या गोष्टी निर्माण आहेत. म्हणजे ज्ञान लक्षात ठेवणं किंवा विसरून जाणं किंवा स्मरण ठेवणं, या सगळ्या गोष्टी माझ्यापासूनच आहेत. आणि वेदांचा आणि वेदेश सर्वेर अहमेव वेद्यो, या सर्व वेदांना जाणून मीच जाणण्यायोग्य आहे आणि या वेदांचा ज्ञाताही मीच आहे. मीच सगळे वेद निर्माण केली आहेत. मग तेव्हा मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. इथे सांगितलं होतं भगवंताने की हत्ती आणि कुत्रा, चांडाळ आणि ब्राह्मण, योगी साधा पुरुष आणि गाय, किंवा या प्रत्येक जीवामध्ये ज्यांनी भगवंताचं सत्य जाणलंय तो या प्रत्येकांना समान बघतो. तो त्या प्रत्येकाच्या हृदयात फक्त परमात्म्याला बघतो आणि बाकीचं काहीच नाही, कारण त्याने भगवंताचं सत्य जाणलं आहे. आता पुढे, आपलं शरीर हे या यंत्रासारखं आहे. मशीन कोण चालवत आहे? भगवंत कृष्ण चालवत आहेत. आपलं हृदय, आपला श्वास, पचन, श्वसन प्रणालीची प्रत्येक गोष्टीची काळजी भगवंत स्वतः घेत आहेत. का तर कृष्ण प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे. त्यांनी सांगितलं जो त्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्या हृदयात तो प्रसन्न होऊन, त्यांच्या हृदयात राहून त्यांच्यावरती प्रसन्न होण्यासाठी त्यांच्यामधला तो अज्ञानरूपी अंधकार दूर करतो. आता पुढे आपण गजेंद्रांची मोक्ष कथा सुद्धा पाहिली होती. कसं गजेंद्रांनी भगवंतांना कमळ अर्पण केलं आणि ते पुष्प अर्पण केलं, ते घेण्यासाठी भगवंत स्वतः गरुडावर आरूढ होऊन आले. तर पुढच्या श्लोकात भगवंतांनी काय सांगितले पहा, मन्मनात भव मद्भक्तो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. तर आपण 9व्या अध्यायात सेम श्लोक पाहिला होता. एकदम छान.
आपण सेम श्लोक पाहिला होता, वरची ओळ सेम होती, फक्त खालची ओळ डिफरंट होती. मन्मनात् भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तैवम् आत्मानं मत्परायणः. तर या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतायत आपल्याला? सदैव माझं चिंतन कर, माझा भक्त हो, मला भज आणि मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. मग पहा, भगवंतांनी सांगितलं आहे, तू नेहमी माझं चिंतन कर, माझा भक्त हो, आणि याप्रमाणे तू निश्चितपणे मला प्राप्त होशील. आणि मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. आता कृष्णाला कोणत्या 4 गोष्टी आपण अर्पण करू शकतो बरं? जप म्हणजे मनमनात, अर्पण म्हणजे मद्भक्तो, पूजा म्हणजे मध्यसी, नमस्कार म्हणजे भगवंतांना नमस्कार करणं. आता भगवंतांना आधी आपण काय काय शिकलो होतो? कोणत्याच्या पत्रम पुष्पम फलम तोयम, या 4 गोष्टी आपण करू शकतो. पुन्हा एकदा भगवंत काय सांगतात इथं? मनमनात भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. मनमनात म्हणजे जप करणं, अर्पण करू शकतो, मद्भक्तो म्हणजे प्रसाद, मद्याजी म्हणजे पूजा करणं, आणि नमस्कार म्हणजे भगवंतांना नमस्कार करणं. आणि भगवंतांना नमस्कार कसं करायचं? पुरुषांनी साष्टांग नमस्कार आणि स्त्रियांनी अष्टांग नमस्कार करायचा. तर अशा प्रकारे आपण ठेवलं होतं, पुरुषांनी 8 अंग जमिनीला टेकले पाहिजे असा साष्टांग नमस्कार केला जातो, आणि स्त्रियांकडून पंचांग नमस्कार केला जातो, जिथे शरीराची 5 अंग जमिनीला टेकतात. आता त्याच्या पुढे जाऊन पुढचा श्लोक, सर्वधर्मान् परित्यज्य सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. मामेकं शरणं व्रज. अहं त्वां सर्व पापेभ्यो अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुचः. मोक्षयिष्यामि मां शुचः. एकदम छान. तर सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करा, केवळ मलाच शरण ये, मी तुला सर्व पापांपासून वाचवतो, मुक्त करतो, तू घाबरू नकोस. तर भगवंत काय सांगतायत इथे, की मला शरण जा, घाबरू नका, सर्व काही सोडा, पण घाबरू नका. आपण त्याच्याकडे परत जायचं अशी इच्छा असेल तर आपल्याला त्याला पुरुषोत्तम भगवान म्हणून त्याचा स्वीकार करायचा आहे, त्यांचा स्वीकार करायचा आहे, आपला निर्माता आणि आपला बीजदाता पिता म्हणून. आता पुढच्या श्लोकात भगवंत काय सांगतायत? जो मनुष्य भक्तांना हे परमगृह्य रहस्य सांगेल, जो मनुष्य भगवंतांना हे परमगुह्य रहस्य सांगेल, त्याला निश्चितपणे शुद्धी प्राप्त होईल आणि अखेरीस तो माझ्याकडे परत येईल, यात मुळीच संशय नाही. पहा, जो मनुष्य हे परमगुह्य रहस्य म्हणजे कोणते? गीतेबद्दल. जेव्हा आपण गीतेचं ज्ञानाचा प्रसार करतो, भगवंतांच्या सगळ्यात मोठं दान कोणतं होतं? कृष्ण ज्ञानाचा दान देणं. आपण कालच्या अध्यायात पाहिलं होतं, दान कुठे, केव्हा आणि सगळ्यात चांगली कोणत्या स्थितीत केव्हा कोणाला दान द्यावं. मग कृष्णदान जेव्हा आपण देतो, तेव्हा आपण आतापुरता टेम्पररी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, त्या व्यक्तीचा आपण परमनंट सोल्युशन देतो प्रॉब्लेम्सना. कारण आपण जेव्हा कृष्णदान देतो, तेव्हा ती व्यक्ती कृष्णाचा महत्व समजते, कृष्ण भावनेत जाते आणि कृष्णाची सेवा करते, तेव्हा ती कायमची कृष्णाकडे परत जाऊ शकते. अशा प्रकारे कृष्ण ज्ञानाचा दान करणं हे सगळ्यात मोठं आणि महत्वाचं दान मानलं जातं. त्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणताही सेवक या जगात नाही, तसेच त्याच्यापेक्षाही अधिक असा कोणीही होणारही नाही. कोण आहे तो? जो कृष्ण ज्ञानाचा प्रसार करतोय, जो गीतेचा प्रसार करतोय आणि जो गीतेचं ज्ञान इतरांना देतोय. मग अशा प्रकारे आपल्याला नेहमी
दान करताना सुद्धा विचार करून फक्त गीतेचं दान किंवा कृष्णाचं दान करायचं आहे आणि तेव्हाच आपण गोलोकाला परत जाऊ. पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलं, आणि मी जाहीर करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचा अभ्यास करतो तो त्याच्या बुद्धीने माझी उपासना करतो. पहा, जो कोणी आपल्या पवित्र संवादाचा अभ्यास करतो म्हणजे जो कोणी या आपल्या कोणता आहे तो पवित्र संवाद, गीतेचा संवाद, जो गीतेचाच अभ्यास करतोय ना तो बुद्धीने माझी उपासना करतोय. आपण भक्तीच्या 9 सेवांनी तर भगवंतांची उपासना करतोच आहे आणि आपण भगवंतांवरती प्रेम पण करतोय, जप पण करतोय, पण जेव्हा आपण भगवद्गीतेचा अभ्यास करायला लागतो तेव्हा आपण बुद्धीने सुद्धा भगवंतांची उपासना करतो. आणि भगवंतांनी आपल्याला आधी सांगितलंय की प्रत्येक इंद्रियाचा उपयोग, प्रत्येक अवयवाचा उपयोग भगवंतांच्या सेवेसाठी करा, तेव्हाच आपलं हे मिळालेलं मनुष्य जीवन सफल होईल. कारण 84 लाख योनींमधून प्रवास केल्यावर आपल्याला हे जीवन मिळालंय. आता पुढे मग कसं करायचंय? अयोग्य जप काय आहे? वर्तमानपत्र वाचत किंवा टीव्ही बघत, मोबाईल बघत केलेला जप हा अयोग्य जप आहे. एकांतात केलेला किंवा मोठ्याने केलेला जप हाच योग्य जप आहे. आता पुढे जो श्रद्धा व द्वेष न करता ऐकता तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जिथे वास करतात अशा पवित्र जगाला तो प्राप्त करतो. पोपट म्हणून सुखदेवाने श्रीमद भगवंतांचे शिवाकडून ऐकलेले होतं आणि ते मुक्त झाले होते. आता पहा, सुखदेव गोस्वामींना पोपटाच्या रूपात शिवलोकामध्ये स्थान मिळालं होतं कैलासावरती. आणि मग त्यांनी काय केलं, एकदा शंकर आणि पार्वती बोलत बसले होते तेव्हा शंकर पार्वतीला भगवंतांचं महत्व, श्रीमद भगवंतांचं महत्व समजावून सांगत होते, त्यांच्याबद्दल माहिती देत होते. आणि फक्त सुखदेव गोस्वामींनी ती शिवांकडून ऐकून, म्हणजे फक्त भगवंतांबद्दल ऐकून सुद्धा त्यांना मुक्ती मिळाली होती या पोपटाच्या जन्मातून. तर भगवंतांबद्दल पूजा करणं, जप करणं, भक्तीच्या 9 सेवा करणं इतकंच महत्वाचं नाही, तर भगवंतांचं ऐकून सुद्धा मुक्ती मिळते. म्हणूनच श्रवणम हा भक्तीच्या 9 सेवांमधला पहिला प्रकार आहे. पुढच्या श्लोकात भगवंतांनी काय सांगितलं, नाही, अर्जुन म्हणाला भगवंतांना, हे कृष्ण, हे अच्युता, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने माझी स्मृती पुन्हा परत आली आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. पहा, त्यांनी नतमस्तक होऊन आत्मसमर्पण केलं होतं आणि खूप सारे प्रश्न विचारले भगवंतांना. भगवंतांनी जेव्हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समाधानाने सोडवलं ना, ऐकणं हा गुरुचा सगळ्यात मोठा रूल असतो. जेव्हा जो गुरु ऐकतो तोच शिष्याला काहीतरी देतो. आणि मग गुरुंनी, म्हणून भगवंतांनी सगळं ऐकलं अर्जुनाचं आधी आणि मग त्याला आता मुक्ती देत आहेत. आणि तो म्हणत आहे की अर्जुन, की मी संशय मुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार कर्म करण्यास तयार आहे. तुम्ही जे सांगाल तेच मी करतो. आता 45 मिनिटं अर्जुनाने गीता बोलली होती, ती सांगितल्यानंतर भगवंतांनी गीता सांगितली अर्जुनाला 45 मिनिटांसाठी आणि त्यानंतर कुठेतरी जाऊन तो तयार झाला युद्ध करण्यासाठी. आधी त्याची इच्छा नव्हती ना युद्ध करायची. मग जेव्हा 45 मिनिटं भगवंतांनी गीता सांगितली तेव्हा तो युद्ध करण्यास, लढण्यास तयार झाला. आता पुढचा श्लोक आपल्या अध्यायातला, यत्र योगेश्वरः कृष्णो, यत्र योगेश्वरः कृष्णो, यत्र पार्थो धनुर्धरः, यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीविर्जयो भूति, तत्र श्रीविजयो भूति, ध्रुवो नीतिर्मतिर्मम, ध्रुवो नीतिर्मतिर्मम. इथे काय सांगतायत, जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, असं माझं मत आहे.
पहा भगवंत इथे अर्जुनाला आता समजावून सांगतायत, जिथे योगेश्वर कृष्ण म्हणजे मी स्वतः आहे आणि महान धनुर्धर अर्जुन आहे. अर्जुनाच्या धनुर्विद्येचे आपण स्टोरीज पण ऐकल्या की त्यांनी कसं पाण्यातलं प्रतिबिंब पाहून वरती गोल फिरणाऱ्या पक्ष्याच्या डोळ्यामध्ये बाण मारला होता. कसं द्रोणाचार्यांना त्यांनी झाडावरती बसलेल्या पक्षाच्या डोळ्यामध्ये तीर मारून आपली धनुर्विद्येची कला दाखवली होती. तसंच तिथे निश्चितपणे ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे असं माझं मत आहे, असं भगवंत सांगतायत. पुढे जाऊन जीवनाचा धडा काय सांगितलं भगवंतांनी, जर कृष्ण तुमच्या पाठीशी असेल तर आयुष्यात नेहमीच जिंकू शकता. हा आपला जीवनाचा धडा आहे. भगवंत आपल्या सोबत आहेत तर आपण काहीही जिंकू शकतो, कारण जेव्हा त्यांचा आशीर्वाद असतो त्याच्याशिवाय दुसरी गोष्ट आपल्याला कोणतीच नको असते. त्यांचा आशीर्वाद इनफ असतो या जीवनासाठी. तर आणि कारण जेव्हा त्यांचा आशीर्वाद आता मिळाला आहे त्याचा अर्थ आपल्याला मिळेलच ना गोलोकाला मार्ग मोकळा, आणि आपण या दुःखालयामधून सुटून, जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटून भगवंतांच्या निवासस्थानी जाऊ. आता आपण आत्मा आहोत. कृष्ण ईश्वराचे सर्वोच्च व्यक्तिमत्व आहे. भक्ती सेवा ही परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम प्रक्रिया आहे. आता पुढे, आपला वेळ वाया घालवू नका, जप करा आणि आनंदी राहा. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे 45 मिनिटं गीता बोलल्यानंतर अर्जुन हा युद्धासाठी तयार झाला. त्यांनी धनुष्य हातात घेतलं आणि युद्धाला सुरुवात केली त्यांनी. आणि भगवंतांनी खूप सारे सिक्रेट्स अर्जुनाच्या रूपाने अर्जुनाला सांगत आपल्या सोबत शेअर केले, जो आपण एक खूप चांगला धडा म्हणून घेऊ शकतो. आणि भगवंतांनी सांगितलं, दान करायचं तर कृष्ण ज्ञानाचा दान करा. आणि जो भगवद्गीतेचं ज्ञान इतरांना देतो, म्हणजे तुम्ही जेव्हा भगवद्गीतेच्या तुम्ही जे शिकलाय ते इतरांना समजावून सांगता, किंवा तुम्ही सांगता की तुमचा अनुभव कसा होता हे जेव्हा तुम्ही सांगता इतरांना समजून, तर नक्कीच ते सर्वश्रेष्ठ काम आहे असं भगवंतांनी आपल्याला पुन्हा एकदा सांगितलं आहे. तर अशा प्रकारे प्रार्थना म्हणून मी एक मिनिट सॉरी हा थोडा डिस्टर्बन्स झाला. तर अशा प्रकारे आपण आपले 18 अध्याय संपवले. मग मी प्रार्थना म्हणून रेकॉर्डिंग थांबवते आणि मग तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही विचारू शकता. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण.